नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही बघता आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग व्हीपी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे की बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते। त्याचं कारण असं होतं, बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही। म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीच्या नंतर म्हणजे थंडीचा जो मोसम होता त्या मोसमपासून आपले व्हिडिओ येत नाही। व्हिडिओ का येत नाही याचं कारण असं आहे की मी घरगुती प्रॉब्लेम, जागा जमीनच्या प्रॉब्लेममध्ये फसलो होतो जरा। त्यामुळं मी ज्या घरी राहत होतो ते जुनं घर होतं कौलाचं गावामध्ये, आणि त्या घरामध्ये आपण पॉपअप रिग मॅन्युफॅक्चरिंग करत होतो। तर त्या घराची जी भिंत होती ती जाड होती, जुनं घर होतं कौलाचं। तर भिंत एक साईडची कोसळल्याच्या नंतर ती भिंत पडली एक साईडची, दुसऱ्या साईडची भिंत पण पडायला आली होती। तर घरी बायको आणि माझी लहान बाळ आहे, आमचं मुलगी माझी ती असती घरी। तर त्यांच्या अंगावर पडलं असतं का की मी जॉबला किंवा फिशिंगसाठी बाहेरगावी जातो, तर त्यासाठी ते पडलं असतं। म्हणून मी ते घर व्यवस्थितपणे उलगडल्याच्या नंतरहून त्याच्या आतमध्ये विंचू, साप वगैरे या अशा काही गोष्टी होत्या। वाटलं ते जुनं घर तुम्ही बघू शकता। बघितलं घर हे असं जुनं घर झालं होतं आपलं, जिथं म्हणजे आपण पॉपअप रिग चं मॅन्युफॅक्चरिंग करतो। आणि त्या घरामध्ये माझा जन्म झाला होता, लहानाचं मोठं झालो मी त्या घरामध्ये। आणि ते घर उलगडलं आणि त्या घरामध्ये हिस्से होते, आत्याचा हिस्सा, चुलत्यांचे हिस्से। त्याच्यावरून वाद झाला। त्या वादामुळं मी घरगुती प्रॉब्लेममध्ये फसलो होतो, आणि फसल्यामुळं मला काही बाहेर येता येत नव्हतं। तर आता मी कसं तरी बाहेर आलो आहे, आणि आपले व्हिडिओ रेग्युलर चालू राहतील। दर रविवारी तुम्हाला व्हिडिओ आलाच पाहिजे आपलं एक काही करून, त्यासाठी प्रयत्न करतो। गेल्या वर्षी 2025ला थंडीच्या मोसममध्ये काय आलं, बरेच लोकांचे कॉल मेसेज यायचे मला। त्याचं कारण असं आलं की त्यांना मासे मिळत नव्हते। ते म्हणजे मासे खात नाही, थंडीला मासा चरत नाही। तर जो आपण चाऱ्यासाठी रवा जो भाजतो, तो रवा ॲक्च्युली तेलामध्ये भाजायचा। शेंगदाण्याचं जे तेल असतं ना, ते तेलामध्ये भाजायचा असतो, आणि तुपामध्ये रवा भाजायचा नाही। तेलामध्ये रवा भाजायचा, आणि तो रवा चाऱ्यामध्ये ॲड करून आपण कार फिशिंग करू शकता। तर थंडीची जी अपडेट द्यायची होती मला, ती थंडीची अपडेट पूर्ण देता नाही आली। तर आपण ह्या 2026च्या थंडीमध्ये तुम्हाला पूर्ण थंडीची अपडेट मिळून जाईल, कारण की थंडीला मासा काय खातो आणि कसा चरतो। थंडीला मासा तोंड उघडत नाही जास्त करून, कारण की पाणी गार असतं म्हणून। ह्या अशा काही ज्या आहेत प्रॉब्लेम तुमचे, ते मी सॉल्व करतो। आणि आता आपण म्हणजे ॲक्च्युली भाड्याने राहत होतो, आणि ही आपली शेती आहे। मी तुम्हाला शेतीचा पट्टा दाखवतो आपला। हा जो पीस आहे हा आपला शेतीचा पट्टा आहे। इथं बघा बैल आहे बघा, हा आपला शेतीचा पट्टा आहे। ठिकाणी आपण घर बांधले, नवीन शेतामध्ये घर बांधले। तुम्हाला इकडनं दाखवतो, हा रोड आहे, आणि हे घर बांधले आपण बघा, शेतामध्ये घर बांधले, आणि अँगल लावले। अँगलच्या आतली जागा हा शेतीचा पट्टा होता पूर्वी म्हणजे आताच हा शेतीचा पट्टा होता। पण काय झाले, ह्या जागेतसुद्धा प्रॉब्लेम असल्यामुळं इथं म्हणजे भाड्याने द्यायचं ठरवले। त्यामुळं शेती आता ही बंद झालेली आहे आपल्या भागामध्ये। आता हे नवीन घर बांधले मी, तर नवीन घरामध्ये काय आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो बघा। आता नवीन घरी अजून राहायला नाही आलो मी अजून, पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला। आपण इथं खोलला आहे स्टुडिओ आहे आपला। हे गोप्रोचे स्टँड आहे, तरवडे आपले, आणि हे बॉक्स आहे पार्सलसाठी देण्यासाठी। तर हा स्टुडिओ आहे, आपण ही स्टुडिओ रूम बनवली, म्हणजे इथं पॉपअप रिग मॅन्युफॅक्चरिंग होणार, सगळ्या गोष्टी होणार। आता तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, असे पॉपअप रिग बनवून आपण विकतो ना मार्केटमध्ये किंवा शॉपमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा। माझा कॉन्टॅक्ट नंबर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। ही बरणी आणली मी काचाची, ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपण की पॉपअपचा बॅलन्स कसा केला जातो। इकडे आपल्या पॉपअपची मोटर आहे, आणि हे सगळं प्रोडक्ट जे आहे हे मी स्वतः बनवले। मसाले, चटणी, लिक्विड वगैरे हे सगळं ऑनलाईन मागून वगैरे। हुक आहे इथं, हाऊस कंपनीचे ओरिजिनल हुक, जुने हुक आहे माझ्याकडचे, नवीन हुक नाही आहे। हाऊसमध्ये 2 प्रॉब्लेम आहे, हे हाऊस, आणि दुसरं हाऊसमध्ये हे खाली दिसतं का, मेडियन जापान, म्हणजे याचा अर्थ असा की जापानसारखे हुक आहे। त्यानंतर दुसरं पण हुक आहे इथं, BK कंपनीचे हुक आहे। हे सगळं प्रोडक्ट आहे ना मित्रांनो, हे मसाले वगैरे हे स्वतःसाठी वापरायला बनवलेले आहे मी।
नाही तर तुम्ही म्हणसान हे मला द्या, नाही तर तुम्ही तुमचा भरोसा नाही आहे, तुम्ही काय पण मागसान. बघितलं हे सगळं असे. आणि हा इथं स्टुडिओ बनणार आहे आपण. हे कॅमेरा स्टँड आहे, हा आपला गोप्रो आहे, इथे गोप्रो आहे आणि इथे गोप्रो आहे. गोप्रो 9 आहे आणि गोप्रो 11 आहे. इथे स्टुडिओ बनवणार आहे आपण. स्टुडिओ म्हणजे की इथं तुम्हाला कार फिशिंगचं पॉपअप रिग कसे बनले जातात, डिझाईन वेगवेगळ्या बाहेरच्या कंट्रीच्या डिझाईन, पॉपअपचा बॅलेन्स, भरपूर गोष्टी अशा केल्या जाईल. ह्या इकडं जडीबुटी आहे, इकडं आहे ना ते तूप काढल्याच्या नंतर नाही का, तुपाच्या खाली जे तूप असतं बघा करपलेलं, ती करप आहे ही, बेरी म्हणते त्याला, बेरी. आणि इकडं गुळ आहे. हा गुळ जरा थोडासा खराब झालेला आहे, गावरान गुळ आहे खराब झालेला. हा गुळसुद्धा मी चराई बनवणार आहे, चराईसाठी वापरण्यासाठी. आणि इकडे एक रूम आहे आपली अशीच. अजून इथं राहायला नाही आलो, पण तोपर्यंत आपलं स्टुडिओचं काम चालू होईल इथं. आयुष्यात माणसाकडे ना काही नसलं तरी चालन, भिकारी असलं ना तरी चालन, पण या जागा जमीन नको. लय प्रॉब्लेम असतात मित्रांनो. मी यातनं आता कुठं थोडंसं बाहेर यायला लागलो आहे, त्यामुळं मला माहिती आहे प्रॉब्लेम काय असतात. तर माझ्या जागी दुसरा कोण असता तर तो कधी बाहेर निघू शकला नसता, खूप अडचणीत होतो. अक्षरशः जीव द्यायची वेळ आली होती. पण माझी लहान मुलगी माझ्याजवळ आली ना, एक जीवात जीव आला. आणि तुमच्यासारखे जे मित्र आहेत सपोर्ट, म्हणून मी या गोष्टीतनं आता बाहेर आलो आहे. थोडासा प्रयत्न करतो लवकरात लवकर की तुम्हाला प्रॉपर माशाची माहिती मिळावा. आणि दुसरी गोष्ट, मासा मी फिशिंग म्हणजे जास्त करत नाही आहे, कमी करतो. ह्याचं कारण असं आहे, फिशिंगवरती मी अभ्यास जास्त करतो की मासा काय खातो, मासा कोणत्या दिशेला जातो, मासा गॅस कसा सोडतो, मासा खेळायला कुठे येतो, टॉयलेटला कुठं येतो, हा सगळा अभ्यास आहे. नुसती चराई मारली, मासा जमा केला, पकडले, हे नाही आहे. आपल्याला 12 महिने मासे पकडायचे. थंडीमध्ये बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होते की मासे मिळत नाही आहे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहे ना आपल्याला सॉल्व करायचे सगळ्यांचे, की थंडीला मासा खाल्लाच पाहिजे. तो थंडीला मासे तोंड उघडत नाही आहे, कारण की तो त्यांच्या पोटामध्ये जी चरबी असते त्या चरबीवरती जगत असतो. त्या चरबीचं पाणी तयार होतं आणि त्याच्यावरती तो मासा जगत असतो. त्यामुळे त्याला कॅल्शियम जास्त मिळतं आणि तो मासा त्याच्यावर जगतो. त्यामुळं थंडीला मासा तोंड उघडत नाही आहे. थंडीला लहान पॉपअप वापरायचे, 5 mm, 4 mm, 8 mm आतले सगळे पॉपअप. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या परिस्थितीतून बाहेर आलो आहे त्या जागी जर दुसरा कोण असता तर कधीच बाहेर नसता निघाला. आणि असे चुलते, देवाच्या चरणी प्रार्थना करतो की असे चुलते कधी कुणाला मिळावा नाही. का की ज्याला आईबाप नाही ना, त्याचा फायदा सगळे लोक घेतात. जसं माझा फायदा घेत होते, तर माझे आईवडील नाही आहे, त्यामुळं माझा फायदा घेत होते. पण मला कायदे कानून काही गोष्टी कळतात, त्यामुळं थोडंसं म्हणजे आपण वाचलो त्यातनं असं म्हणायचं. की बारका भाऊ आहे माझा, त्याला काही एवढं कळत नाही त्यातलं, जागा जमिनी कागदपत्र वगैरे यातनं नाही का, तर मला थोडंफार कळतं आहे. त्यामुळं असं कोणतरी पाहिजे की या घरामध्ये की ज्याला सगळ्या गोष्टी कळतं आहे. तर आपला स्टुडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ मी थांबणार नाही आहे, दर आठवड्याला 1 किंवा 2 व्हिडिओ तुमच्यासाठी सोडणार आहे, त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल प्रॉपर. तर थोडा असा सपोर्ट राहू दे. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो, का की आपल्याला लवकरात लवकर पुढं पोहोचायचं आहे चांगल्या एका कामासाठी. धन्यवाद.